तब्बल 12 वर्षांपासून परभणीकरांचे आवडते नाश्ता सेंटर बनले आहे हे आंध्र इडली सेंटर। नमस्कार मित्रांनो, मी अंजली परभणीकर आणि माझ्या YouTube चॅनलवरती तुमचे खूप 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 स्वागत। आज आपण आलेलो आहोत आंध्र इडली सेंटरला। आहेत का रेडी? चला तर मग पाहूयात आपण आंध्र इडली सेंटर। जर तुम्ही श्री छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी असाल तर तुम्हालाही हे नक्कीच तुमचे कॉलेजचे दिवस आठवून देणारं इडली सेंटर आहे। लहानपणी आपण सर्वांनीच एक गोष्ट ऐकलेली असते, एकीचे बळ। पण आपल्या परभणी शहरातील दोन भाऊ असे आहेत की त्यांनी या गोष्टीला खरं करून दाखवलेलं आहे। आता आपण आलेलो आहोत इडली सेंटर मध्ये। सर, आम्हाला तुमचं नाव कळेल का? माझं नाव बालाजी महाजन। माझं नाव गोविंद महाजन। तुम्ही यांना कोणत्या नावाने ओळखता? आपण महाराष्ट्रात राहतो, पदार्थ जरी तिकडचा असेल मग तुम्ही आंध्रा नाव का ठेवलं? कारण की साऊथ इंडियन डिशेस मी आंध्रामधून शिकून आलो, आंध्रा हे नाव ठेवण्यात आलं। या नाश्ता सेंटरची स्पेशालिटी काय आहे आपण जाणून घेऊयात अण्णाकडून। इडली, वडा, डोसा, उत्तपा, कढीचा, पनीरचा, मंडोसा, मच्छी फ्राय, व्हेज पुलाव, पनीर पुलाव, दाल खिचडी ही आपली स्पेशालिटी आहे। त्यामध्ये चीज डोसा हे सगळ्यात मेन आयटम आहे। तुम्हाला परभणीतून परभणीकरांचा रिस्पॉन्स कसा येतो? मला इथे चांगला रिस्पॉन्स येतो, कारण की इथे हॉस्पिटल शिवाजी महाविद्यालय असल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांच्या गिरायकाचा आपल्याला खूप होतो। येथे सकाळच्या 7 पासून ते संध्याकाळपर्यंत ग्राहकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतो। अण्णा, तुम्ही आताच्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? आताच्या पिढीला हे संदेश आहे, मित्र असावे, किती मित्र असले ते चालतील, पण भाऊ आणि घरचे हे आपल्या सुखादुखामध्ये सोबत राहतात। मित्र हे सुखाचे साथी, पण दुःखामध्ये हे फॅमिली जवळ येते, हे लक्षात ठेवा। तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आपले आभार। हे होते महाजन बंधू उर्फ अण्णा। या दोघांना पाहून असं वाटतं की माणसाचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असते, आणि घरच्यांची साथही तेवढीच महत्त्वाची आहे। तुम्हाला आपल्या आंध्र इडली सेंटरमधील महाजन बंधूशी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या अण्णांशी भेटून कसं वाटलं? आपल्या परभणीमधील आणखी कोणकोणत्या ठिकाणांचे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच करून घ्या। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि शेअर करा। थँक्यू।